बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या माध्यमातून फेलोशिपसाठी राज्य सरकारनं पुन्हा एकदा परीक्षा घेतली, मात्र याही परीक्षेत गोंधळ उडाला। आज झालेल्या PhD फेलोशिपचा पेपर फुटल्याचा आरोप होतोय। यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेट विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। हे दोन वेगवेगळे पेपर कसे काय असू शकतात? कोणताच विद्यार्थी परीक्षा देणार नाही। आमच्या आयुष्यासोबत खेळ केला जातोय। असं जर प्रकार झाला तर आमचं आयुष्य बर्बाद होण्याच्या मार्गावर आहे। अजित पवार दिवे लावा। शिक्षणाचा सत्यानाश। हा संताप आहे पेपर फुटी विरोधात। हा संताप आहे पुणे विद्यापीठाच्या गलथान कारभाराविरोधात। संभाजीनगर ते कोल्हापूर, पुणे ते नागपूर हे चित्र बघायला मिळालं। सारथी, बार्टी, महाज्योतीच्या परीक्षा पुन्हा पेपर फुटल्याचा आरोप करत विद्यार्थी आक्रमक झाले। अनेक महिला थेट आपलं काही महिन्यांचं बाळ घेऊन पेपर सोडवण्यासाठी आल्या होत्या, पण पेपर फुटीमुळे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरलंय। आम्ही संशोधनाचा जो विषय घेतला त्यावर संशोधन करावं की हे दरवेळेस असे प्रश्नपत्रिका देऊन आम्ही त्याचा अभ्यास करावा की संशोधन करावं, हा माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्यावं त्यांनी। आम्ही खूप लांब वरून लहान बाळांना घेऊन कसे तरी परीक्षेला आलो, तर हे असं आम्ही किती वेळा परीक्षा द्यायची? आमच्या वयाचे 40-50 वर्ष झाले आहेत। आम्ही आयुष्यभर असेच परीक्षा देत राहायचे का? तुम्ही परीक्षा लीक करत राहा, आम्ही परीक्षा देत राहतो। असं जर प्रकार झाला तर आमचं आयुष्य बर्बाद होण्याच्या मार्गावर आहे। सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थांची PhD फेलोशिप मिळवण्यासाठी परीक्षा घेण्यात आली, पण या परीक्षेत गोंधळ होण्याची ही दुसरी वेळ आहे। त्यामुळे पुणे विद्यापीठातील सेट विभागाचा गलथान कारभार हा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। सारथी, बार्टी, महाज्योती यांच्यातर्फे PhD फेलोशिपसाठी पात्रता परीक्षा घेण्यात येते। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागावर प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी होती। 24 डिसेंबर 2023ला PhD फेलोशिपसाठी पात्रता परीक्षा पार पडली। 24 डिसेंबर 2023ला झालेला पेपर सेट 2019च्या प्रश्नपत्रिकेप्रमाणे जशाचा तसा होता। विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतल्यानं 10 जानेवारीला पुन्हा परीक्षा घेण्यात आली। परीक्षेत दिलेली प्रश्नपत्रिका सीलबंद नव्हती असा विद्यार्थ्यांनी आरोप केला। परीक्षेत प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स कॉपी दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। त्यानंतर विद्यार्थी परीक्षेवर बहिष्कार टाकत बाहेर पडले। हे दोन वेगवेगळे पेपर कसे काय असू शकतात? एकीकडे सील दिसतंय आणि दुसरीकडे सील दिसतंय, म्हणजे मुलांना असं सांगायचंय का त्यांना आम्ही सील पण दिलंय आणि झेरॉक्स पण दिलीये म्हणून? हे आम्हाला कळत नाहीये का? ह्या कागदांचं काय करायचंय? झेरॉक्स देऊन तुम्ही आमची शहानिशा करून आम्हाला फसवताय। तुम्ही आम्हाला जर एवढ्या विद्यार्थ्यांना जर आम्हाला तुम्ही फेलोशिप जर देऊ शकत नाही तर तुम्ही आम्हाला नोकऱ्या काय देणार आहेत? दरम्यान पेपर फुटल्याचा आरोप सेट विभागानं फेटाळून लावला। विद्यार्थ्यांसमोर प्रश्नपत्रिका संच उघडण्यात आला असं सेट विभागाचे समन्वयक डॉक्टर BP कापडणीस यांनी पुढारीशी बोलताना स्पष्ट केलं। काही विद्यार्थ्यांना पात्रता परीक्षा न देता सरसकट पाठ्यवृत्ती हवी आहे, त्यामुळे त्यांनी हा गोंधळ घातल्याचा आरोप कापडणीस यांनी केला। सुपरवायझरने विद्यार्थ्यांसमोर ते प्रश्नपत्रिकेचं पाकिट उघडलं आहे। A आणि B ला सील आहे, C आणि D ला सील नाहीये याची आम्हाला माहिती होती। विद्यार्थ्यांना मुळातच परीक्षा द्यायची नाहीये, त्यांना सरसकट फेलोशिप पाहिजे। पुढे परीक्षा घ्यायची किंवा न घ्यायची किंवा स्कॉलरशिप द्यायची किंवा न द्यायची हा त्या तिन्ही संस्थांचा अधिकार आहे। महाज्योती, सारथी, बार्टी या संस्था गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आल्या। या माध्यमातून स्पर्धा परीक्षा देऊन मोठ्या प्रशासकीय पदावर जाता यावं हा या मागचा हेतू। पण या हेतूलाच हरताळ फासला जातोय का असा प्रश्न निर्माण होतोय। बार्टी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी, सारथी मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी, महाज्योती इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी। राज्यभरात बार्टीचे 761 परीक्षार्थी आहेत, तर सारथीचे 1329 परीक्षार्थी आहेत, महाज्योतीचे 1400 परीक्षार्थी आहेत। यासाठी प्रति विद्यार्थी महिन्याला 35 ते 40 हजार रुपयांची अधिछात्र वृत्ती मिळणार आहे।
इतका खोडसाळपणा चाललेला आहे. मोबाईलमुळे सुद्धा इतके प्रॉब्लेम होत आहेत. प्रश्नपत्रिका गेल्याबरोबर लगेच त्या ठिकाणी क्लिक केली की ती एका सेकंदात बाहेर जाते. अनेक ठिकाणी तोही प्रॉब्लेम झालेला आहे. हे काही डिपार्टमेंट परीक्षा घेत नाही. आम्ही टाटासारख्या कंपनीला त्या दिलेल्या आहेत, पण तरीसुद्धा हा खोडसाळपणा या ठिकाणी चाललेला आहे आणि विद्यार्थ्यांचे खरं त्याच्यामध्ये फार हालच मी म्हणेल ते या ठिकाणी चालले. हे अतिशय गंभीर आहे. या बाबतीमध्ये सरकारने अतिशय गंभीर्याने लक्ष त्या ठिकाणी घातलेलं आहे. नोकर भरतीच्या परीक्षेला आधीच फुटीचं ग्रहण लागलंय. त्यात आता फेलोशिपच्या परीक्षेची भर पडली आहे. परीक्षेदरम्यान उडत असलेला गोंधळ विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी सुरू असलेला खेळ असल्याची भावना प्रबळ होऊ लागली. या सर्व गोंधळात तरुण तरुणींच्या हातातून वय, वर्ष आणि वेळ मात्र वाळूसारखी निसटून जाते. आगामी काळात असाच गोंधळ उडाला तर तरुण तरुणींच्या स्वप्नांचं काय? सरकार तरुणांच्या या प्रश्नाकडे उघड्या डोळ्यांनी कधी पाहणार, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत. नागपूरहून जितेंद्र शिंगाडे, संभाजीनगरहून सचिन जिरे, पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज.